आंबेडकर अनुयायीकडून काढण्यात आलेल्या लॉंग मार्चमध्ये आता दीपक केदार हे सामील झालेले आहे। खरं तर परभणी येथून हा लॉंग मार्च काल निघाला होता। आता दीपक केदार झरी इथून या ठिकाणी या मार्चमध्ये सामील झालेले। आपण त्यांच्याशी बात करूया। केदार साहेब, लॉंग मार्च सुरू झाला कालपासून, आज तुम्ही सामील झाले, काय भावना? नाही, दुर्दैव आहे की अभिनेत्याला काही झालं तर सगळी यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागते आणि न्याय मिळतो, पण दलितांचे लेकरं संविधानासाठी लढतायत तर त्यांना लॉंग मार्च काढावा लागतो। सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडात कुणालाही आरोपी केलेलं नाही, कोणताही मोबदला दिलेला नाही आणि मोबदल्याच्या नावाखाली 10 लाख रुपये देण्याची जी काही भूमिका आहे ती अवमानास्पद भूमिका आहे। त्याच्यामुळे राज्यात सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही, संतोष देशमुखच्या आरोपीतला आरोपी अद्याप अटक होत नाही। त्याच्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्यभर बहुजनामध्ये उद्रेक आहे आणि त्यातून निघालेल्या लॉंग मार्चमध्ये मी आज या ठिकाणी सहभागी व्हायला आलोय। संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करत मोर्चे काढले जात आहे। कोपर्डी 2 सारखी घटना घडवण्यात येत आहे का, असं एक शंका उपस्थित केली आहे लक्ष्मण हाकेंनी। कसं पाहतात त्यांच्या विधानाकडे? नाही, ते येड्यासारखं करायला लागलंय, त्याला मानसिक आजार आहे का काय आम्हाला समजत नाही। संतोष देशमुख पीडित आहे, त्याचं हत्याकांड झालंय, त्यांच्या आरोपीला अटक करा म्हणून मोर्चे आहेत। कोपर्डीचा संबंध काय? उलट या अशा मानसिक रोग्यांना त्या ठिकाणी मीडियाने आणि राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे की यांना काही दंगली घडवायच्यात का। कोपर्डीचा, मासाजोगचा आणि परभणीचा संबंध काय? मी त्यांना सल्ला देतो। मोर्चे काढण्यावर त्यांना आक्षेप आहे। अरे ते आक्षेप असण्याचा संबंध काय? त्यांनी मोर्चे काढले तेव्हा ते तर जाऊन आंतरवली सराटीत बसले दंगली घडवायला, कुणी आक्षेप नोंदवला? संविधानात सगळ्यांना अधिकार आहे। मी तर हे म्हणतोय की त्यांना आमच्या छत्रपती संभाजीनगरला येड्याचं इस्पितळ आहे, बराळ्याचं हॉस्पिटल, त्याच्यात भरती करण्याची गरज आहे। हार्वेस्टर प्रकरणात त्यांनी असं विधान केले की हार्वेस्टर मालक जर गरीब राहिले असते तर आम्ही त्यांचा प्रश्न उपस्थित केला असता, मात्र 10-10 लाख रुपये नेमके हार्वेस्टर कंपनीने आणले कुठून? त्याची काही देतानाचं काही सौदा चिठ्ठी वगैरे लिखित होती का? तसं जर नसेल असं म्हणत त्यांनी कुठंतरी एकूणच या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत वाल्मिक कराड याचं समर्थन केलं आहे। नाही, ते गुन्हेगाराचे समर्थक आहे हे दिसतंय। हार्वेस्टरच्या संदर्भात त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे। 420च्या केस त्यांना माहीत नाही। हजारो करोड रुपये ट्रेडिंग शेअर आणि अशा पद्धतीने गरिबांचे लुटले जातात, ते सगळ्यांना विचारणार आहेत का की तुम्ही पैसे आणले कुठून? 420च्या घटनेमध्ये हजारो कोटीला लोक फासतात, हे विचारणं चुकीचं आहे। हा भ्रष्टाचार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि हे उघड झालंय की एवढ्या दिवस हाके म्हणत होते की मी एकदा तरी वाल्मिक कराडचं समर्थन केलंय का? ह्या स्टेटमेंटमुळे असं दिसतंय की ते गुन्हेगाराला वाचवण्यासाठी या ठिकाणी चुकीची दिशाभूल करणारे स्टेटमेंट देत आहेत, हे योग्य नाही आहे। दीपक केदार होते यांनी स्पष्ट केले की उघडपणे आता खरं तर हाके या ठिकाणी वाल्मिक कराड यांचं समर्थन करतायत, तर हार्वेस्टर कंपनीचा जो समर्थन केला हाकेंनी त्याच्यावरही या ठिकाणी दीपक केदार यांनी तीव्र उत्तर या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, झरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।